हॅलो, गुड मॉर्निंग. आज खऱ्या अर्थाने गुड मॉर्निंग वाटते. असा उगवता सूर्य बघणं म्हणजे काय ते सुख ना. हा सुंदर निसर्ग, शेती, हे सुंदर वातावरण. खरंच गावाकडे जाणं म्हणजे ना एक रिफ्रेशमेंटच असते माझ्यासाठी तरी. तसं तर बऱ्याच वेळा मी तुमच्याशी गावाकडचा व्लॉग शेअर केला आहे, पण आजचा खूप वेगळा आहे. आजच्यामध्ये खूप एंटरटेनमेंट आहे, शॉपिंग आहे, बरंच काही आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी खूप लवकर निघालेलो आणि येता येताच बघा शेतामध्ये मोर दिसले. किती सुंदर ना, एवढ्या जवळून मोर बघायला मिळाले. खरं तर लहानपणी या गोष्टी खूप वेळा अनुभवलेल्या, पण आता दुर्मिळ होत चाललेल्या आणि आता त्याचं महत्त्व जरा जास्तीच वाटतं. कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण शहरांमध्ये राहत असलो ना, तरी मन मात्र गावाकडे ओढ घेत असतं. आणि एवढे मोर होते ना, आणि समोरच एक मोठा मोरसुद्धा होता. दाखवते तुम्हाला. फार जवळ गेलो नाही, फक्त कॅमेरा झूम केला. इतकं छान वाटलं ना. असंही सकाळी लवकर उठलं की आपला मूड फ्रेश राहतो आणि त्यातून असं काही छानसं बघायला मिळालं की अजूनच छान वाटतं. तसं तर घरामध्ये झाडं लावून वगैरे निसर्ग जपण्याचा मी प्रयत्न करत असते, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण असं निसर्गात येतो ना, त्याचं समाधान काही वेगळंच. आणि जेव्हा आपल्याला आवड असते ना, तर बघा बरोबर मला छान असे मोर दिसले. आणि सकाळचा हा सूर्योदय तर आपण इकडे शहरांमध्ये किती मिस करतो ना. म्हणजे आपलं एक ठरलेलं रुटीन असतं, कामाची गडबड असते आणि त्यातून वेळ काढून असं शांतपणे सूर्योदय बघत चालणं हे कधीच होत नाही. हो ना, तर मी गावी आलेली आहे. गावच्या आमच्या देवीची यात्रा आहे त्यासाठी. म्हणजे माहेरच्या देवीची यात्रा. यात्रा एकदम सकाळीच असते, त्यामुळे सकाळी सकाळी छान असं तयार झालो आहे. यात्रेसाठी म्हणून आवर्जून आम्ही सगळ्या मैत्रिणी जमतो आणि त्यानिमित्ताने भेटतो सुद्धा. चला तुम्हाला दाखवते कशी असते यात्रा. तर या 5 देवींच्या पालख्या असतात आणि या सगळ्या बहिणी बहिणी आहेत आणि आमच्या गावची देवी आहे निनाई देवी, तिला भेटण्यासाठी या सगळ्या येतात. किती छान ना. मग सकाळी असं गुलाल खोबरं उधळायचं असतं. मग असं सगळ्या देवींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. तर अशी आमची यात्रा असते. बघितलं ना किती सुंदर असते ती. आणि यात्रा म्हटल्यानंतर ना खूप सारी दुकानं वगैरे असतात. तर हे संध्याकाळी आम्ही गेलेलो प्रसाद आणायला. आणि किती पण मोठे झालो ना, तरी या यात्रेतून फिरण्याचा जो आनंद असतो ना, तो काही वेगळाच असतो. लहान मुलांसारखा या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा. ही खाऊची दुकानंच किती सारी असतात आणि एवढंच नाही तर बाकीच्या सुद्धा खूप साऱ्या गोष्टी असतात इथं, म्हणजे दुकानं असतात. आणि बांगड्या किती सुंदर सुंदर आहेत बघा. मी मागे तुमच्याशी शेअर केलेलं की मी ऑनलाईन मागवलेलं, पण त्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर बांगड्या इथं होत्या. त्यासुद्धा आम्ही घेतल्या. माझ्या मैत्रिणीला मी ज्या ऑनलाईन मागवलेल्या रेनबोच्या, तर त्या हव्या होत्या. त्या मात्र नव्हत्या, पण त्याहीपेक्षा खूप सुंदर सुंदर होत्या. आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी खूप दिवसानंतर आम्ही भेटलो आणि जवळजवळ 2 तास तरी गप्पा मारल्या, पण व्हिडिओ काढायचं राहून गेला. आणि शेवटी लक्षात आलं की चला फोटो तरी काढूयात. आणि हा दुसरा दिवस आहे. मी रानामध्ये फिरायला आली आहे आणि मला खूप आवडतं असं इकडे फिरायला यायला. आता माझ्यासोबत पण आहे, मी एकटी नाही आहे. पण प्रत्येकजणच कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल नसतो. तर बघा हे सगळं किती सुंदर आहे ना, सगळा निसर्ग. पण तुम्हाला माहिती आहे का, हा निसर्ग जरी एवढा सुंदर असेल ना, तरी इथे बिबट्याची दहशत आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला इकडे बिबट्या दिसलेला आहे, त्याच्यामुळे फारसं कुणी चालायला यायलासुद्धा मागत नाही. त्यामुळं मी सुद्धा घराजवळ जे शेत होतं ना, तर तिथे जाऊन मला रील बनवायची होती, मग तिथेच बनवली. जास्ती लांब नाही गेलो. तर हे रान काय शेत आमचं नाही आहे, दुसऱ्यांचं आहे. आमचं आहे ते खूप लांब आहे, पण कुणाचं का असेना आपण त्याचा आनंद घ्यायचा. हे निसर्ग बघायलाच किती सुंदर वाटतो ना, तो आपलेच मालकीचं असायला पाहिजे असं काही नाही. गावाकडे ना खरंच बिबट्याची खूप दहशत आहे. कारण आम्ही मागच्या म्हणजे 1 महिन्याभरापूर्वी जेव्हा गावावरून इकडे येत होतो ना, तर आम्हालासुद्धा घाटामध्ये बिबट्या दिसलेला. आणि एरवी येताच आता व्हिडिओ काढत असते, पण त्या दिवशी खूपच उशीर झालेला, जवळजवळ 8:30-9 वाजलेले आणि मी पाठी बसलेले आणि कॅमेरासुद्धा ऑन नव्हता, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही करता आला. पण खरंच इतक्या फास्टने तो गेला की व्हिडिओ करताच पण आला नसता. तर सध्या असं आहे बघा. आपल्याला कधीतरी बघायला या गोष्टी छान वाटतात, पण या गोष्टीमुळे शेतांमध्ये काम करणं किती अवघड गोष्ट आहे ना. पण खरंच इथं आल्यानंतर ना गावाकडे माइंड एकदम फ्रेश होऊन जातं. खरं तर लहानपणापासून हे सगळं बघितलेलं. हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? ह्या गोवऱ्या थापतात ना, म्हणजे आमच्याकडे याला शेणी लावणं म्हणतात, तर त्या आहेत. तर म्हटलं आलो आहे तर थोडंसं तरी पुढे जाऊन येऊयात म्हणून चालत चालत निघालो. पण ना आजूबाजूला बघा,
जास्ती कोणी दिसतच नव्हते. असं वाटत होतं अजून लांबवर चालत यावं, पण मनामध्ये भीती होती. आणि खूप सारी आंब्याची झाडं आहेत रस्त्याच्या बाजूला आणि इतके छोटे छोटे किती आंबे लागलेत बघा. आणि सकाळी हे असं चुलीवरती पाणी तापवत बसायचं. हे असं स्वतःच पाणी तापवत बसायचं आणि मग अंघोळ करायची. खूप छान वाटतात या सगळ्या गोष्टी. आणि बाजूला आमच्या काकीची गाय आहे, ती दाखवते. आमच्याकडे काही नाही आहेत आता गाई किंवा म्हैशी. आणि बाजूचे आजी आहेत, तर त्यांनी लिंबाची खूप सारी झाडं लावली आहेत आणि एवढे पक्षी असतात ना तिथं, तर तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल. तर आता कळलं असेल तुम्हाला की माझ्या घरी जी झाडं लावली आहेत त्याची आवड कुठून आली आहे नंतर जे. आणि गॅलरीमध्ये सगळे चिमण्या किंवा पक्षी वगैरे येत असतात, तर ही आवड लहानपणापासूनच आहे. आणि इथं मागच्या बाजूला आळू लावलेले आहेत आईने, तर यातलंच काही रोपं आहेत तर ती मी आणलेली इकडे घरीसुद्धा. आणि कुंडीमध्ये सुद्धा छान अशी आली होती, तुम्ही व्हिडिओमधून ती बघितलीसुद्धा असतील. आणि आत्तासुद्धा ठरवलेलं की घेऊन जायचं, पण येताना इतकी गडबड होती की मी विसरूनच गेले. पण पानं मात्र किती छान ना, स्वतःच्या हाताने अशी तोडायची आणि त्याचं ताज्या अशा वड्या बनवायच्या. मग अशी पानं तोडून घेतली आणि आमच्याकडे ही अशी छोटी आळूंची पानं असतात आणि मला हीच आवडतात. मी वड्या नाही बनवल्या, मी फक्त पानं तोडून दिली. चला तुम्हाला आईचं किचन दाखवते. साधंसंच आहे पण खूप छान आहे. म्हणजे घर तसं खूप जुनं आहे, थोडंसं रिनोव्हेट केलं आहे. तर हे असं भलं मोठं किचन आहे, ऐस पैस अगदी. आणि गावाकडेही अशीच असतात. आणि एवढं मोठं किचन आहे पण स्वच्छता आणि टापटीप बघा. तर माझं जे किचन तुम्ही नेहमी बघता आणि तुम्हाला आवडतं, तर समजलं ना की मला कुठून ही सगळी आवड निर्माण झाली आहे ते. खरं तर खूप जुनं घर आहे, पण आई त्यातून सुद्धा ते छान ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि तुम्हाला सांगू का, एकेकाळी यात्रेच्या वेळेला 50-50 लोकांचं जेवण इथं बनवलं जायचं. पण कधी पण कुणीही आलं गेलं ना तरी त्याचं स्वागत हे हसत मुखानेच व्हायचं. आता खरं तर आई थकली आहे, तिला एवढी कामं होत नाहीत, पण तरीसुद्धा आल्या गेलेल्यांचं स्वागत मात्र अगदी आपुलकीने करत असते. तर असं हे साधं सुंदर आहे किचन. चला तर दुसऱ्या दिवशी कराडला गेलेलो, माझ्या मावशीकडे एक प्रोग्राम होता त्यासाठी. आणि वडापच्या गाड्या असतात ना, तर त्यांनी गेलेलो. काय गर्दी होती. तर हे मावशीचं घर आहे, खूप सुंदर आहे तिचंसुद्धा घर. कधीतरी निवांत आली ना तर मग तिची होम टूर देईल. तर हा आहे आमचा ओमवीर, मावशीचा नातू, आणि त्याचं जावळ होतं आणि त्यासाठीच आम्ही इथे आलेलो. आणि कराडला आल्यानंतर काही शॉपिंग तर झालीच पाहिजे. तर इथे एक दुकान आहे तनिष म्हणून, की जिथून मी इमिटेशन ज्वेलरी घेत असते. म्हणजे माझी बऱ्यापैकी ज्वेलरी आहे ती इथली असते. तर सध्या जे ट्रेंडिंगमध्ये आहेत विक्टोरिया मंगळसूत्र, म्हणजे सध्या इंस्टाग्राम पेजवरती सुद्धा बघा भरपूर दिसतात. पण म्हटलं दुकानात जाऊनच घेऊयात, तर मी एक घेतलं आहे, तुम्हाला दाखवते नंतर. खरं तर मुंबईला वगैरेची खूप सारी व्हरायटी मिळते, इथं जास्ती नव्हती. बँगल्स मात्र खूप सुंदर होत्या, त्यासुद्धा घेतलेत, त्यासुद्धा तुमच्या शेअर करते. नंतर ना आमच्या गावचा आठवडी बाजार होता, तर मला पाण्याचा मटका घ्यायचा होता. आणि इथं गावाकडे अगदी ओरिजिनल मिळतात आणि चांगल्या क्वालिटीचे असतात, म्हणून मी तो घेतला. आणि खूप स्वस्तसुद्धा, अगदीच 120 रुपयानं मिळाला. आणि भाज्या बघा, इतक्या ताज्या ताज्या भाज्या ना. आणि मी गावी गेल्यानंतर जर आठवडी बाजार असेल ना, तर मी नक्कीच जाते इथे भाज्यांची शॉपिंग करायला. खूप खूप आवडतं मला हे असं भाज्या वगैरे घ्यायला, ह्या आठवडे बाजारातून फिरायला. पण ना आम्ही येईपर्यंत खूप उशीर झालेला, अगदी संध्याकाळचे 6 वगैरे वाजले, त्यामुळे जास्ती गर्दी नव्हती. नाहीतर खूप गर्दी असते एरवी. आठवड्यातून एकदा म्हणजे बुधवारी असतो हा बाजार. आणि भाज्या बघा एकदम ताज्या ताज्या, एकदम फार्म फ्रेश, अगदी शेतातून आणलेल्या. आणि लसूणसुद्धा मला घ्यायचा होता, तर मी परवाच ना आमच्या इकडे 50 रुपये पावणे घेतला आणि इथे 100 रुपये किलो होता. तर घरी आल्यानंतर आहे ना, पहिला मटका आहे तो स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं. कारण म्हटलं उद्या सकाळी निघणार होते, तर म्हटलं आधीच बघूयात की तो काय झिरपतोय का वगैरे, म्हणजे लिकेज वगैरे आहे का. पण चांगला निघाला. मग धुतला आणि भरून ठेवला. आपण बायका कशा असतो ना, कुठेही गेलो तरी आपल्या घरासाठी, आपल्या संसारासाठी काही ना काही घ्यायचं आपलं चालूच असतंय. असा मटका जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा आतून असाच धुवून घ्यायचा, त्याला साबण वगैरे काही लावायचं नाही आणि 2 दिवस असाच भरून ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर वापरायला घ्यायचा. म्हणजे मग त्याचा मातकट असा जो वास असतो ना, तर तो येत नाही. तर मी 3-4 दिवस गावी होते, तर या एकाच व्हिडिओमध्ये मी ते सगळं शेअर केलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आहे ना, सकाळी लवकर उठले आणि चालून येण्याचा मोह मला काही आवरला नाही. म्हणजे इकडे चिपळूणला असताना जशी लवकर जाते ना भल्या पहाटे, तशी नव्हते गेले, थोडी उशिराच. कारण की तुम्हाला सांगितलं की अंधारातून कुणी इकडे चालायला जात नाही. एवढी थंडी होती ना की मला कंपल्सरी स्कार्फ, आणि मी काही स्वेटर नेला नव्हता त्याच्यामुळे मग श्रग घातला. खूपच थंडी होती. नेहमीचे आपले व्हिडिओ मोटिवेशनचे असतातच, पण तुम्हाला डेली व्लॉग बघायला आवडतील का, हे मला नक्की कमेंट करून सांगा. नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. हाईप बटन आहे तर हाईपसुद्धा करा. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा.
आनंदी राहा. आणि एक सांगायचं राहिलं की इन्स्टालासुद्धा फॉलो करा. आपला इन्स्टा आय डी आहे life.with वैशाली. सो नक्की फॉलो करा.